दुसरी बातमी आहे ती म्हणजे ट्रेकिंगच्या वेळापायी हैदराबादच्या 27 वर्षीय विवाहितेच्या मृत्यूची। तिने ट्रेकिंगच्या वेळापायी मुंबई गाठली, पण एकटीने कलावंतीण सर करण्याचा तिचा हट्ट जीवावर बेतला। पाहूयात नेमकं काय घडलं। हे 10 फोटो रचिता गुप्ता कनोडियाच्या स्वच्छंदीपणाची साक्ष देतात। अवघ्या 27 वर्षांची सिकंदराबादची ट्रेकर रचिता। कलावंतीण गड आणि प्रबळगडावर गेली, पण परतलीच नाही। परतली ती तिच्या मृत्यूची बातमी, आणि तीही तब्बल 11 दिवसांनंतर। 25 नोव्हेंबर रोजी रचिताने एकटीने ट्रेक सुरू केला। त्याआधी तिने आपल्या पतीला व्हॉट्सअपवरून लोकेशन पाठवलं, पण त्यानंतर रचिताचा जगाशी संपर्क तुटला, तो कायमचाच। रचिताचा शोध घेण्यासाठी तिचा पती अमित आणि परिवार 29 तारखेला पनवेलमध्ये दाखल झाले। रचिताचा शोध सुरू झाला। पोलीस, स्थानिक ग्रामस्थ आणि पनवेलच्या निसर्गमित्र ट्रेकर्सनी प्रबळगड आणि कलावंतीण गडाच्या आसपासचा भाग पिंजून काढला, आणि शोध सुरू झाल्याच्या आठवड्यानंतर मंगळवारी दुपारी 3 वाजता रचिताचा मृतदेह सापडला। गडावरती गेल्यावर कलावंतीणच्या बाजूला एक कडा आहे, त्या कड्याच्या मागच्या बाजूला 600 फूट खाली तिची बॉडी पडलेली आम्हाला सापडली, आणि कदाचित ती तिथून बसली असेल आणि तेव्हा तिचा घसरून वगैरे ती तिथून पडली असेल। तिथे 600 फूट खाली आम्हाला तिची बॉडी भेटली, आणि त्याच्या 150 फूट वरती आम्हाला तिचे बॅग आणि तिचं जॅकेट सापडलं। त्या जागी जायला रस्ता खूप कठीण होता, पण मागच्या बाजूने जंगलातून वाट करत करत झाडं तोडत तोडत आम्ही तिच्या बॉडीपर्यंत पोहोचलो। पनवेलपासून अवघ्या 15 किलोमीटरवर कलावंतीण आणि प्रबळगड आहे। कलावंतीण गड सुमारे 2100 फूट उंच आहे, तर शेजारीच उभा प्रबळगड 2300 फूट उंच। मुंबईसह देशभरातल्या ट्रेकरसाठी हे आकर्षित करणारं ठिकाण आहे। रचिता सुमारे 2000 फूट दरीत कोसळली, तर तिचे साहित्य सुमारे 1800 फुटांवर पडलं। 4-5 दिवसापूर्वी तिचं मयत झाले असण्याची शक्यता आहे। त्यानंतर आम्ही ती प्रेत घेऊन स्थानिक लोकांच्या मदतीनं या ठिकाणी आलो। तिच्या आई वडिलांची तक्रार घेतली, त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली तर पलीकडच्या बाजूला पूर्ण घनदाट झाडी आहे, आणि तिची जी बॅग सापडली त्याच्यावरती ती पडलेली असावी। रचितानं मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन केलं होतं, पण कॉर्पोरेट ऑफिसपेक्षा तिचं मन डोंगर दऱ्यातच रमायचं। महाराष्ट्रातला साल्हेर मुल्हेर किल्ला, गोव्यातले बीचेस, अनेक डोंगर रांगा तिनं पालथ्या घातल्या होत्या। रचिताचा हा फोटो सप्टेंबर महिन्यातला आहे, जेव्हा ती पहिल्यांदा प्रबळगडावर आली होती। तेव्हा तिच्यासोबत एक ग्रुप होता, पण या ट्रेकमध्ये मात्र ती एकटीच होती। तुम्ही ट्रेकिंगला जाणार किंवा निसर्गाच्या सानिध्यात जाणार तर शक्यतो तुम्ही बरोबर कोणाला तरी घ्यावं, कारण कुठलीही वेळ कधी येईल कशी येईल सांगू शकत नाही। आणि त्वरित जर काही कळालं, एखादा जर काही फॉल झाला आणि बरोबरच्यानी त्वरित कळवलं तर कदाचित जीव वाचू शकतो। आज ही मुलगी 25 तारखेला मिस झालेली होती, आणि काल म्हणजे साधारणतः 5 तारखेला आपल्याला तिची डेड बॉडी मिळते। जर काय तेवढ्या अवधीमध्ये कदाचित जर काही ती जिवंत वगैरे असती तर कदाचित तिचा जीव वाचू शकला असता। आयुष्यात थ्रिल मिळवण्यासाठी माणसं धोक्याची परिसीमा गाठायला तयार असतात, त्यातूनच सोलो ट्रेकिंगसाठी पर्याय निवडतात। पण जुने जाणते म्हणून गेलेत, एक से भले दो। तेव्हा ट्रेकिंग नक्की करा, पण ग्रुपने करा। आशिष घरतसह विनायक पाटील, एबीपी माझा, प्रबळगड।